10:58 झालेली आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपरफुटी प्रकरणी भिवंडी सत्र न्यायालयानं अटक केलेल्या 3 आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गैरव्यवहारात आणखी 2 आरोपी फरार असल्याचा पोलिसांना संशय असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचे धागेदोरे केवळ स्थानिक किंवा राज्य पातळीपुरते मर्यादित नसून त्यामागे आंतरराज्य रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र हज समितीतर्फे हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. समितीचे संकेतस्थळ आणि हज सुविधा मोबाईल ॲपवर येत्या 20 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. यात्रेकरूंना मार्गदर्शनासाठी हज हाऊसमध्ये हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे. भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या नागपूर कार्यालयात आज 20वा सांख्यिकी दिवस साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीची संकल्पना अनलॉकिंग द पोटेन्शियल ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेटा अशी असून सांख्यिकीचं महत्त्व आणि पुराव्यावर आधारित धोरण निर्मितीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध स्पर्धा आणि विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सुरुवातीच्या व्यवहारात चढ उतारामुळे देशांतर्गत शेअर बाजार दबावाखाली राहिला. शेअर बाजाराची सुरुवात संमिश्र ते सपाट झाली. बाजार उघडल्यानंतर खरेदीच्या पाठिंब्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी थोडक्यात गती घेतली. सकाळी 10 वाजेपर्यंत सेन्सेक्स 0.04% खाली तर निफ्टी 0.11% वर व्यवहार करत होता. व्हेनेझुएलात झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपांमध्ये आतापर्यंत 1400हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक अजूनही बेपत्ता आहे. भूकंपानंतर 4 दिवस उलटूनही मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. भारताच्या ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलासाठी पाठवलेली मदत, औषधं, वैद्यकीय उपकरणं आणि भारतीय लष्कराचे फील्ड हॉस्पिटल पथक तिथं दाखल झालं आहे. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 खेळाडू राखून पराभव केला. लंडन इथं झालेल्या सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत 4 बाद 170 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघानं 49व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं. यासोबतच भारताचा या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलंय. पेरणीच्या हंगामात ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज नाकारतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.